हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? सर्वांनाच गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला खास मी आज हे लाईव्ह व्हिडिओ दाखवते। हे बघा, हे आमचे गणपती बाप्पा मोरया। आजपासून जे पण 5 दिवस मी व्हिडिओ अपलोड करणार आहे ते खास म्हणजे घरात जे पण नैवेद्यासाठी बनवणार आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता तीच थाली मी अपलोड करणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। आज आपल्या गणपती बाप्पांच्या पहिल्या दिवशी नैवेद्याकरता मी मुगाच्या डाळीचं वरण करणार आहे। नंतर हे वालाचं बिरडं बनवणार आहे। त्यासाठी वालाला मोड वगैरे काढून घेतले, सोलून पण ठेवलेत म्हणजे जास्त घाई होणार नाही म्हणून। आणि गवारीची हिरव्या वाटणातली भाजी आणि नैवेद्याकरता आपण मोदक बनवणार आहोत। तर चला मग रेसिपी करायला सुरुवात करूया। आज मी मुगाच्या डाळीचं वरण करणार आहे। त्यासाठी वाटीभर मुगाची डाळ ना जवळपास अर्ध्या ते पाऊण तासासाठी अशी भिजत ठेवलेली। हे बघा, भिजून कशी 2 वाट्या डाळ एवढी होते आणि झटपट पण शिजली जाते। सर्वात आधी ही मुगाची डाळ मी शिजवून घेते, नंतर फोडणी देणार आहोत। आता आपण वालाची भाजी बनवणार आहोत। वालाची भाजी बनवण्यासाठी हे बघा, हे कडवे वाल मी घेतले होते। हे आमचे गावचेच अलिबागचे स्पेशल असे हे कडवे वाल आहेत। 3 दिवसाआधी मी रात्री हे भिजत ठेवले होते कोमट पाण्यात। दुसऱ्या दिवशी पाणी काढून बांधून ठेवले कपड्यात आणि मोड आल्यावर हे बघा मी कालच निवडून घेतले आहेत। जर तुम्ही घाईवर असाल ना, आदल्या दिवशीच तुम्ही हे मोड आलेले वाल निवडून जर प्लास्टिकच्या डब्यात किंवा स्टीलच्या डब्यात थोडं पाणी घालून ठेवायचं फ्रीजमध्ये, म्हणजे दुसऱ्या दिवशी झटपट आपल्याला वालाची भाजी बनवता येते। पाव किलो वाल भिजत ठेवले होते, भिजून ते अर्धा किलो झाले आहेत। हे बघा, सोलून एवढे सारे हे वाल आपले आहेत। 2 बटाटी घेतली आहेत, त्याच्या फोडी केल्या आहेत। 2 टोमॅटो आपण वापरणार आहोत, त्याच्या देखील फोडी करून घेतल्या आहेत। 1 मोठ्या साईजचा कांदा वापरणार आहोत। नंतर या वालाच्या भाजीसाठी वाटण बनवणार आहोत। सुकं खोबरं घेतलं आहे 2 मूठ एवढं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा, पाणी न घालता हे वाटण असं मी वाटून घेतलं आहे। जे माझे अगोदरचे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहितीच आहे का मी हे वाटण असं वाटून ठेवते फ्रीजमध्ये, म्हणजे 2.5 ते 3 महिने आरामात हे वाटण राहतं आणि आपल्याला घाई असेल तर आपलं जेवण पण झटपट होतं। तर चला मग वालाची भाजी बनवायला सुरुवात करूया। आता आपण वालाची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी ह्या मोठ्या कढईत जवळपास 3 ते 4 चमचे तेल घेतलं आहे। तेल व्यवस्थित गरम करून घेऊया। तेल पण छान गरम झालं आहे। फोडणीला पाव चमचा हिंग घालते, 1 चमचा राई, 1 चमचा जिरं, राई आणि जिरं तडतडलं का 1 मोठ्या साईजचा कांदा घेतलाय बारीक चिरून, तो ऍड करूया। कांद्यासोबतच खूप सारा कढीपत्ता। कांदा तेलावर आपल्याला परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मी आता लो टू मीडियम वर ठेवते आणि हा कांदा शिजवून घेते। तुम्ही बघू शकता कांदा पण छान शिजला गेलाय। आता गॅसची फ्लेम मी हाय करते। 1 छोटा चमचा भरून आपण हळद घालणार आहोत। 3 चमचे आपण मसाला वापरणार आहोत। हा आमचा घरचाच आगरी कोळी मसाला आहे। हा मसाला ऍड केल्यामुळे कोणतेही धना जिरा पावडर किंवा गरम मसाला वापरायची गरज नाही। ह्याच मसाल्यात सर्व प्रकारचे आपले मसाले असतात। व्यवस्थित हळद आणि मसाला तेलावर शिजवून घ्यायचे आहे। नंतर हे वाटण ऍड करते। मगाशी दाखवलेलं जे वाटण होतं ना, वाल काय झटपट शिजतात म्हणून मी वाटण असं तेलावरच परतून घेते, मग भाजीला ना छान अशी तरी येते। वाटण पण आपलं परतून झालं आहे। स्वच्छ धुवून निवडून घेतलेले हे मोड आलेले वाल ऍड करूया। नंतर बटाटा घालते। 2 बटाटी घेतली आहेत मी ह्या पाव किलो वालांसाठी। टोमॅटो घेते, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे।
मिक्स करून झालं की ह्याच्यात आपण 2 ग्लास एवढं हे गरम पाणी घालणार आहोत। कधी ना कडधान्याची भाजी बनवताना गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे झटपट शिजली जाते। आज ही खूप आपण पातळ भाजी नाही करणार म्हणून 2 ग्लास पाणीच ऍड केलं आहे। हाय फ्लेम वर ह्याला एक उकळी काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपल्या वालाच्या भाजीला पण छान उकळी आली आहे। व्यवस्थित मिक्स करून घेते। आता आपण ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ ऍड करूया। नंतर वालाच्या भाजीमध्ये ना मी अगदी थोडंसं गूळ घालते। हे चमचाभर एवढं गूळ आहे। तुम्ही पण गूळ आहे ना आवर्जून घाला, खरंच खूप छान टेस्ट येते। अगदी थोडंसं गूळ घातलं का, जसं आपण गोडाच्या पदार्थामध्ये अगदी किंचित मीठ घालतो ना, तसं कोणतीही तिखट वस्तू बनवतो तेव्हा थोडंसं गूळ घातलं का ती भाजी किंवा वरण असलं का खूप छान टेस्ट येते। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत। झाकणावर देखील मी गरम पाणी ठेवते आणि वाल काय 5 ते 6 मिनिटात शिजले जातात। गॅसची फ्लेम मीडियम वर ठेवते आणि वाल शिजवून घेऊया। 5 ते 6 मिनिटच झाली आहेत। झाकण काढून बघूया। हे बघा झाकणावरच्या पाण्याची पण पूर्ण वाफ झाली आहे। हे बघा सुंदर अशी आपली भाजी तयार झाली आहे। बटाटा शिजलं म्हणजे वाल शिजायला काय वेळ लागत नाही। गॅसची फ्लेम हाय करते। हाय फ्लेम वर एक छानशी उकळी काढून घेऊया। भाजीला पण छान उकळी आली आहे। आता गॅसची फ्लेम मी स्विच ऑफ करते। तुम्ही बघू शकता गॅस बंद केल्याबरोबर किती सुंदर अशी आपली ही भाजी तरीवाली तयार झाली आहे। पाणी पण अगदी परफेक्ट आहे। वाटण पण खूप जास्त नाही आणि खूप कमी नाही। आता ह्या भाजीवर थोडीशी कोथिंबीर ऍड करूया। सुंदर आणि झटपट आमच्या आगरी कोळी पद्धतीचं हे वालाचं बिर्ड तयार आहे। आता आपण शिजवून घेतलेली ही मुगाची डाळ आहे ना, त्याला फोडणी देणार आहोत। गोडवरणच बनवणार आहोत। त्यासाठी वाटीभर मुगाची डाळ भिजत घातली होती। भिजून ती 2 वाट्या झाली आहे। अगदी मऊसूत अशी शिजवून घेतली आहे। तुम्ही कुकरमध्ये पण शिजवू शकता किंवा पातेल्यात पण। पाव चमचा हिंग वापरणार आहोत। 3 ते 4 हिरव्या मिरच्या अगदी चिरून घेतल्या आहेत। 4-5 सुक्या मिरच्या घेतल्यात। थोडीशी कढीपत्त्याची पानं, लसूणचा क्रश बनवून घेतलाय। तुम्ही चेचून देखील वापरू शकता। 1 चमचा राई, 1 चमचा जिरं घेतलं आहे। तर चला मग आता वरणाला फोडणी देऊन घेऊया। गॅसवर आपण हे पातेलं ठेवलं आहे वरण बनवण्याकरता। ह्याच्यात 2 चमचे तूप काढून घेऊया। तूप पण अगदी व्यवस्थित गरम झालं आहे। आता फोडणीला आपण राई घालूया, नंतर जिरं, हिरवी मिरची, सुकी लाल मिरची आणि कढीपत्त्याची पानं घालते। लसूण चेचून किंवा असा क्रश बनवून घ्यायचा आहे। थोडीशी ही फोडणी अशी परतून घ्यायची आहे। आता आपण ह्याच्यामध्ये हिंग घालूया। हिंग घातल्यावर पुन्हा ही फोडणी मी व्यवस्थित परतून घेते। अर्धा चमचा हळद घालते। हळद घातली का हे शिजवलेली मुगाची डाळ आहे ना फोडणीला घालणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। मी ही डाळ न ह्याच सॉसपॅन मध्ये शिजवून घेतली होती। आता आपल्या गरजेप्रमाणे पाणी ऍड करूया। आणखीन ग्लासभर तरी मी ह्याच्यात पाणी ऍड केलं होतं। एक मोठ्या साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, तो ऍड करते। चवीप्रमाणे मीठ ऍड करूया। गोड वरण म्हटलं तर मी नेहमीच गूळ वापरते। म्हणजे घरातलं बनवायचं असो किंवा असं कार्याचं असलं तरी चमचाभर गूळ घालणार आहोत। खवलेलं ओलं खोबरे ऍड करते।
व्यवस्थित हे वरण मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता किती सुंदर रंग आला आहे। आता हे 2 ते 3 मिनिटांसाठी ना उकळी काढून छान असं उकळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं हे मुगाच्या डाळीचं गोड वरण तयार झालं आहे। किती सुरेख रंग आला आहे। जेवढं दिसायला छान आहे ना, टेस्टला पण तेवढं सुंदर लागतं। आता ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर ऍड करूया आणि गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया। झटपट असं आपलं टेस्टी मुगाच्या डाळीचं वरण तयार आहे। आता आपण आमच्या आगरी कोळी पद्धतीची हिरव्या मसाल्यातली गवारीची भाजी बनवणार आहोत। ही भाजी म्हणजे आमच्या आगरी कोळी लोकांची सिग्नेचर भाजी आहे। गवारीची हिरव्या मसाल्यातली भाजी म्हणजे सर्वांच्याच आवडीची। 400 ग्राम एवढी गवार आपण ही अशी निवडून घेतली आहे, मोडून वगैरे स्वच्छ धुवून मी पाण्यात ठेवली आहे। ह्याच्यासाठी खास एक हिरवा मसाला तयार करतो। त्यासाठी मूठभर कोथिंबीर, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा मोठासा तुकडा आणि 5 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। ह्याचं आपण असं वाटण तयार करून घेऊया, नंतर भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत। हे बघा, आपण हे हिरवं वाटण देखील वाटून घेतलं आहे। आता लगेचच भाजी बनवणार आहोत। गवारीची भाजी बनवण्याकरता आपण गॅसवर हा पॅन ठेवला आहे। ह्याच्यामध्ये 3 टेबलस्पून एवढं तेल घ्यायचंय। ह्या भाजीला ना तेलाचा हात थोडासा मोकळा ठेवावा लागतो, मग सुंदर अशी ही भाजी तयार होते। तेल व्यवस्थित तापवून घेऊया। तेल पण छान गरम झालं आहे। आपण अर्धा चमचा राई घालूया, नंतर फोडणीला अर्धा चमचा जिरं, थोडंसं हिंग घालते। 2 मीडियम साइजचे कांदे आहेत ना, बारीक चिरून घेतले आहेत, ते ऍड करते। खूप सारा कढीपत्ता फोडणीला घालते। गॅसची फ्लेम आता लो करून कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे। खूप जास्त मऊ होईपर्यंत शिजवायचा नाही। हे बघा, कांदा पण आपला छान शिजत आला आहे। थोडासा शिजला काच आपण लगेचच त्याच्यामध्ये पाव चमचा एवढी हळद घालणार आहोत। हळद ऍड केल्यावर थोडंसं परतून घेऊया। आता आपण हे जे हिरवं वाटण वाटून घेतलेलं ना, ते ऍड करूया। वाटण पण तेलावर छान परतून घ्यायचंय कांद्यासोबत। तुम्ही बघू शकता वाटण पण आपण कांद्यामध्ये छान परतून घेतलं आहे। आता ही स्वच्छ धुतलेली गवार आहे ना, ती ऍड करूया। फक्त लक्षात ठेवा, थोडंही गवारीमध्ये ना पाणी घालायचं नाही। कोणत्याही ज्या ओल्या भाज्या आपण बनवतो ना, त्या नेहमी वाफेवर शिजवल्या तरच सुंदर लागतात। सर्व गवार मी ह्याच्यात ऍड करून घेते। आता आपण एका बटाट्याच्या फोडी केल्या आहेत, त्या ऍड करूया। आम्ही आगरी कोळी लोक आहेत ना, मच्छी असो किंवा भाजी, आम्हाला बटाटा हवंच असतं। चवीप्रमाणे मीठ ऍड करते। व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। बटाटे ऍड केल्यानंतर व्यवस्थित आता मी ही भाजी मिक्स करून घेते। हे बघा, भाजी व्यवस्थित आपण मिक्स करून घेतली आहे। आता ह्याच्यावर झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम लो करते। झाकणावर आता आपण पाणी ठेवणार आहोत आणि वाफेवर ही भाजी शिजवून घेणार आहोत। 5 ते 6 मिनिटं झालेत, झाकण काढून बघूया आपण। तुम्ही बघू शकता वाफेवरच कसं छान याला पाणी पण सुटलं, तेल पण सुटलं आहे आणि किती सुंदर अशी आपली ही गवारीची भाजी दिसते। व्यवस्थित मी मिक्स करून घेते। आता आपण ह्याच्यामध्ये एक टोमॅटो ऍड करूया। मीडियम साइजचा टोमॅटो घेतला आहे एक चिरून। अर्धा चमचा गरम मसाला ऍड करते। थोडंसं खवलेलं ओलं खोबरं,
खोबरं आणि टोमॅटो ऍड केल्यानंतर पुन्हा ही भाजी व्यवस्थित मी मिक्स करून घेते। हे बघा मिक्स करून झालं ना का पुन्हा तेच ताटाचं झाकण ठेवूया, म्हणजे उरलेली गवार पण व्यवस्थित शिजली जाईल। गॅसची फ्लेम पुन्हा लो टू मीडियम वर ठेवते आणि 3 ते 4 मिनिटांसाठी ह्याला छान वाफ काढून घेऊया। आणखीन 3 ते 4 मिनिटं झालेत, झाकण काढून बघूया आपण। हे बघा आता ताटावरचं पूर्णच पाणी वाफ झाली आहे। गवारीची भाजी सुंदर अशी आपली ही हिरव्या मसाल्यातली तयार झाली आहे। गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि एक एक करून सर्व डिशेस आपल्या तयार झाल्या आहेत। आता आपण मोदक बनवून घेणार आहोत। मी मुद्दामच पूर्ण मोदकाची रेसिपी दाखवली नाही, कारण का अगोदर पण मी एक व्हेज थाली टाकली होती, त्याच्यात दाखवले होते तुम्हाला मोदक कसे बनवायचे ते। व्यवस्थित ह्याची पारी करून घेतली आहे। आता ह्याच्या पाकळ्या पाडून घेऊया। खूप असे कळ्यांचे वगैरे असे मोदक नाही, नॉर्मलच मोदक दाखवते, कारण का गणपतीच्या दिवसात ना एकटं असल्यावर खूप वेळ नसतो, त्यामुळे घाईवरचेच आज मी मोदक तुम्हाला दाखवते। आता आपल्या ह्या उजव्या हाताने ना हा मोदक फक्त असा गोल फिरवून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे ह्या सगळ्या पाकळ्या आहेत ना आपोआप बंद होतात। हे बघा असं हे बंद झालं का बोटांनी ह्या मोदकाला थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता सुंदर असा आपला हा मोदक तयार झाला आहे। अशाच पद्धतीने उरलेले सर्व मोदक मी तयार करून घेते। तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं हे वालाचं बिर्ड, मुगाच्या डाळीचं गोडं वरण, हिरव्या मसाल्यातली गवारीची भाजी आणि मोदक तयार आहेत। आता लगेचच आपण ताट वाढायला घेऊया। सर्वात आधी आपण हे वरण सर्व करून घेऊया। तुम्ही बघितलंच असेल, मुगाची डाळ जर भिजवून घेतली तर झटपट असं आपलं हे वरण तयार होते, म्हणजे कुकरला लावायची पण आपल्याला गरज नाही आहे। आणि जर तुम्ही कुकरला लावणार असाल ना तरी पण डाळ भिजवूनच घ्या, म्हणजे अगदी 3 ते 4 शिट्ट्यांमध्येच ही मुगाची डाळ शिजली जाते। तुम्हाला हवं असेल तसं पातळ घट्ट वरण बनवू शकता। आमच्याकडे नेहमी मुगाच्या डाळीचं असं पातळच वरण असतं। नंतर हे वालाचं बिर्ड आपण सर्व करतोय। आमच्या आगरी कोळी पद्धतीचं वालाचं बिर्ड तर सर्वांनाच आवडत असते। अगदी सोप्या पद्धतीने एकच आमचा घरचाच मसाला वापरून हे वालाचं बिर्ड आपण तयार केला आहे। कोणताही गरम मसाला एक्स्ट्राचा वगैरे वापरायची गरज नाही, जर आमच्या पद्धतीचा मसाला तुमच्याकडे असेल तर। आता ही हिरव्या वाटणातली गवारीची भाजी, हिरव्या वाटणातली गवारीची भाजी म्हणजे आमच्या आगरी कोळी पद्धतीची सिग्नेचर भाजी आहे असं समजा। सर्वांनाच ही भाजी खूप आवडते। पूजा असो किंवा लग्न कार्य असलं का आमच्याकडे ही हिरव्या वाटणातली गवारीची भाजी नेहमीच बनवली जाते। तुम्हाला पण जर मी बनवलेली अगदी सोप्या पद्धतीने ही व्हेज थालीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण गणपतीमध्ये नक्की एखाद्या दिवशी माझ्या पद्धतीने ही व्हेज थाली आणि हे भाजीचं कॉम्बिनेशन करून तयार करू शकता। जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या व्हेज थालीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ।